हॅलो मुलींनो, आज आपण इतिहासाचा उर्वरित जो भाग आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. स्वराज्याचा कारभार कशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या काळात चालत होता याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. आता बघा, तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण कसे होते त्या काळामध्ये. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण कसे होते याबद्दल आपण ह्या पॉईंटची माहिती मिळवणार आहोत. शिवाजी महाराजांमध्ये या काळामध्ये सुद्धा आणि त्या काळामध्ये शेतीला अत्यंत महत्वाचं स्थान होतं आणि शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणचा एक कणा मानला जायचा आणि पिढ्यानपिढ्या ह्या व्यवसाय पुढच्या पिढीकडे केला जायचा. म्हणजे शेती असेल तर पुढची पिढी शेतीच करत असायची आणि मग त्याच्यानंतर अनेक रोजगार होते. म्हणजे जे लाकडी सामान असत, शेतीसाठी उपयुक्त जे सामान असतील, घरासाठी उपयुक्त ज्या वस्तू असतील, मातीची भांडी असतील, हे सगळे त्या त्या भागातील म्हणजे जे बलूत होते ते सगळे त्यांना पुरवत असत. म्हणजे कारागीर, अनेक प्रकारचे कारागीर हे त्यावेळेस त्यामुळे त्या भारतामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये स्वयंपूर्ण भारत म्हणून ओळखला जायचा. म्हणजे खेड्यातल्या वस्तू खेड्यातच खरेदी विक्री करणे आणि त्याच्यावर उपजीविका भागणे. आणि म्हणून हे बलुतेदार हे काम करत असत आणि मग प्रत्येक वेळ आपल्या वाट्याला जे काम असतं ते वेळेवर पूर्ण करत असत. आणि मग शेतीसाठी लागणारे पावसाळ्यात जे वस्तू लागत असतील कारागिरांना ते कामं आधीच करून ठेवावे लागत असत. म्हणून त्यामुळे त्यावेळी भारतामध्ये खेडे स्वयंपूर्ण होती आणि त्यामुळे त्यांच्या उपजीविका तिथल्या तिथं खेड्यामध्ये भागत होत्या. आता कारागिरांचं धान्य जर नसतं तर शेतकऱ्याकडे घेतलं जायचं आणि ती देवाणघेवाण स्वरूपात तिथल्या तिथं केली जायची. आता ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा आपण देवाणघेवाण करताना दुकानात गेलो असेल तर धान्याच्या स्वरूपात आपण देवाणघेवाण करत असतो. तशाच पद्धतीने त्या काळापासून तशा पद्धतीने हे चालूच आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व्यापार आणि उद्योगाला वाढी लागण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न आपण बघणार आहोत. आता बघा, व्यापारात वृद्धी होण्यासाठी म्हणजे वाढ होण्यासाठी नवीन नवीन योजना आखणे हे शिवाजी महाराजांनी केले आणि त्याचबरोबर व्यापार वाढतो म्हणजे संपत्तीत भर पडते हा मुद्दा त्यांना माहिती होता आणि म्हणून संपत्तीत भर पाडण्यासाठी शेजारील असलेल्या राज्यांशी आपले संबंध व्यवस्थित राहण्यासाठी त्यांचा बराच मोठा भाग होता आणि म्हणून त्यांनी अनेक वस्तूंचा मुबलकता वाढवत्यात आणि त्याचमुळे जवळच्या राज्यांशी जे संबंध होते आणि राजांशी चांगले सलोख्याचे संबंध ठेवल्याने तर व्यापार वृद्धी वाढते म्हणजे व्यापारात वाढ होते आणि म्हणून ह्या व्यापारात वाढ होण्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. नवनवीन गरजेच्या वस्तू राज्यात आणणे, त्याचबरोबर ह्या वस्तू देवाणघेवाण करत असताना संपत्तीत वेगवेगळी भर कमी जास्त पडत असते. म्हणजे तिथल्या ज्या सोन्याचे नाणं असतात तर ते आपल्याकडे मिळतं, आपले त्यांच्याकडे जातात, वस्तू सुद्धा देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते. आता बघा, हे करत असताना वस्तूंच्या मुबलकता वाढल्यामुळे त्याच्यामधील असलेले जे घटक असतील ते वाढतात आणि म्हणून व्यापार हा वाढत असतो. आता वस्तूंची मुबलकता वाढल्यानंतर त्या ठिकाणी सावकार हा शब्दाचा आपण एक म्हणजेच व्यापारी, त्या काळामध्ये सावकार हा शब्द म्हणजे साहुकारी म्हणजे राज्याची राजश्री शोभा म्हणजे आज्ञापत्रकाचे वर्णन करताना महाराजांनी व्यापाराची एक शब्द दिलेला आहे सावकार आणि त्याच्यावरून हा व्यापारी त्यावेळेस ते काम करत होता. आता त्या काळामध्ये मिठाचं म्हणजे उद्योगामध्ये मिठाचं संरक्षण त्या काळामध्ये केलं जायचं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये मिठाचं प्रमाण त्यावेळी कमी प्रमाणात होतं. किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात मीठ तयार केलं जायचं आणि त्याचबरोबर मीठ तयार करत असताना आपल्या 3 बाजूनी समुद्र आहे आणि म्हणून त्याच्यामुळे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात मीठ तयार व्हायचं आणि त्याचं संरक्षण आणि सगळ्या समाजामध्ये पोहोचवण्याचं काम ते त्यावेळेस केलं जायचं. आता स्वराज्यामध्ये उद्योगांचे संरक्षण कसे करायचे हे शिवाजी महाराजांचे एक धोरणच होते. उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग कसा सुरुवात केली आणि त्याच्यात कोकणातील मीठ उद्योग यांचे संरक्षण केले आणि हे संरक्षण करत असताना त्यांनी कोकणातील मिठात विक्रीचे अनुकूल आणि परिणाम त्यांना दिसले आणि मग त्या प्रमाणे पोर्तुगीज डच आपल्या भारतामध्ये आलेले होते त्यावेळेस आणि त्यामुळे मिठाची मोठी जकात बसवली आणि म्हणून तो बाहेर जे मीठ जात होतं ते कमी प्रमाणात जायला लागलं. म्हणजे पोर्तुगीजांना ते महाग पडायला लागलं आणि म्हणून त्यामुळे आपल्या ते साठवणं करतात आयात याच्यात घट झाली आणि स्थानिक मिठाची विक्री वाढवली आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला व्यापारामध्ये झालेला पाहायला मिळतो. तर त्यानंतर या व्यापारामध्ये करत असताना मिठाचा मोठाचा साठा वाढण्यासाठी समुद्र किनारचा भाग शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. त्यानंतर आपण उद्योग लष्करी व्यवस्था आणि महाराजांनी लष्कराचे 2 भाग पाडले
आता बघा, लष्करी व्यवस्था कशा पद्धतीने महाराजांनी पाडली त्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. आता बघा, ही लष्करी व्यवस्था महाराजांच्या लष्करात दोन भाग पडलेले होते. एक म्हणजे पायदळ आणि दुसरा म्हणजे घोडदळ. आता बघा, महाराजांनी किल्ल्यावर अनेक अधिकारी नेमलेले होते. म्हणजेच आपण बघितलं अष्टप्रधान मंडळ कशा पद्धतीने नेमलेलं होतं आणि त्याचे कारभार कशा पद्धतीने चालते हे सुद्धा आपण बघितलं. न्यायाचं काम वेगळे करत होते. त्यानंतर सगळ्या किल्ल्यांची देखरेख करत होते, कोणी संपत्तीची देखरेख करत होते. म्हणजे प्रत्येकाला हे अष्टप्रधान मंडळांची नेमणूक करत होते. तशाच पद्धतीने किल्ल्यांना महाराजांनी किल्ल्याला नेमलेले अधिकारी कोणकोणते होते तर आपल्याला परीक्षेमध्ये हे येऊ शकतं. त्यानंतर कारखानीस महाराजांनी किल्ल्यावर नेमलेले अधिकारी, किल्लेदार, सबनीस हे काय काय महाराजांनी किल्ल्यावर नेमलेले अधिकारी होते. आणि त्यानंतर महाराजांनी घोडदळाचे प्रसिद्ध सरनोबत सुद्धा त्यावेळी नेमलेले होते. आता बघा, आपण पायदळ आणि घोडदळ दोन पैकी माहिती मिळवली. तर घोडदळापैकी प्रसिद्ध म्हणजे नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. आणि हे करत असताना यांनी लष्करातील सगळ्या गोष्टी लक्ष द्यायचंय. आता सरनोबत आणि पायदळाचे अधिकारी कोणकोणते होते याच्याबद्दल आपण माहिती मिळवली. तर घोडदळाचे दोन प्रकार, घोडेस्वार होते आणि त्यामुळे एक किल्लेदार होते, म्हणजे दुसरा बारगीर. म्हणजे असे दोन प्रकार होते, आणि शिल्लेदार आणि बारगीर. आणि शिलेदाराकडे स्वतःच्या घोड्या व स्वतःची हत्यारे असत आणि बारगिराजवळ सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात. म्हणजे घोडदळाच्या काळ बारगिराची संख्या अधिक होती, म्हणजे घोडदळ कमी आणि बारगळ जास्त. अशा पद्धतीने पायदळांसारख्या अशा सरनोबतांमध्ये काय होतं तर सगळ्या गोष्टी किल्लेदाराकडे, तसेच कारखानीसकडे, सबनीसकडे, त्यानंतर शिलेदाराकडे, बारगीसकडे असे नेमलेले होते. म्हणजे कोणाजवळ काय राहायचं, कोणाजवळ कोणकोणत्या गोष्टी राहायच्या, कोणाजवळ कोणते हत्यारं राहायचे हे त्या काळामध्ये ठरवलेलं होतं आणि त्याच्याजवळ ते हत्यारं राहत असे. त्यानंतर पायदळासारख्या सतत सरनोबत घोड्यासारख्या सर्वोच्च अधिकारी म्हणून मानला जायचा पायदळाचा. आणि मग तो सरनोबत अधिकारी नेताजी पालकर. मी तुम्हाला सांगितलं की घोडदळाचे प्रसिद्ध काय सरनोबत कोण आहे, नेताजी पालकर. हे काय ते घोडदळाचे प्रसिद्ध सरनोबत होते. आणि हे सरनोबत कोणकोणते होते, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते. आणि हे महाराजांच्या घोडदळाचे सर्वोन्नत प्रसिद्ध सरनोबत म्हणून ओळखले जायचे. आणि ह्या तिघांचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हंबीरराव मोहिते त्यांचे शालकच होते आणि त्याच्यामुळे यांच्यावर त्यांचा जास्तीत जास्त विश्वास होता. आणि ह्या तिन्ही लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे महाराजांचे पूर्ण सेनाचे कमांड या तिघे जणांनी सांभाळलेली होती. त्यानंतर आपण पायदळ आणि घोडदळाची माहिती मिळवल्यानंतर आपल्याला हेर खाते आणि स्वराज्याच्या शत्रूंपासून संरक्षण, आता हेर खाते कोणकोणते कामं करतं आणि त्याच्यामधील मुख्य कोण याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची. आता शत्रूपासून संरक्षण करणे हा महत्वाचा मुद्दा होता आणि राजांचं त्या काळामध्ये किल्ल्यांवर वास्तव्य राहायचं. कारण किल्ल्यांवर वास्तव्य का राहायचं की अचानक एखादा राजा जर युद्ध करायला आला तर खालच्या भागात जमिनीवर जर किल्ला असेल तो लगेच काय व्हायचं, त्याचं संरक्षण कमी व्हायचं. पण डोंगरावर चढून आणि मग नंतर त्या किल्ला जिंकण्याला थोडा वेळ लागायचा आणि त्याच्यामुळे वरती राजाला त्या सगळ्या गोष्टी कळून जायच्या. म्हणून त्याच्यासाठी संरक्षणासाठी अतिशय हेर खातं महत्वाचं होतं. म्हणजे हे हेर खातं काय करायचं की शेजारच्या राजाच्या काय हालचाली चालू आहे, जवळच्या राजाची काय चालू आहे, म्हणजे तिथल्या परिस्थितीची देखरेख करणे. म्हणजे जवळच्या राज्यामध्ये काय चालू आहे आणि ते हेर खाते ते काम करणं कोण करत होता, बहिर्जी नाईक. अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि ह्या खात्याचा प्रमुख असल्यामुळे यांना शत्रूच्या दालनामध्ये जाऊन कशा पद्धतीने तिथल्या गोष्टी आहेत त्या काढून आणण्याचं काम हे हेर खात्याचे बहिर्जी नाईक चांगले काम करत होते आणि ते त्याच्यात पटाईत होते. आता सुरतेची मोहीम जेव्हा शिवाजी महाराजांनी काढली त्यावेळी सुद्धा बहिर्जी नाईकांचा मोठं काम केलेलं आहे. बहिर्जी नाईक पूर्ण सुरतमध्ये फिरले आधी, म्हणजे पूर्ण हेरगिरी केली, म्हणजे पूर्ण पाहून घेतला तो परिसर कसा आहे काय आहे आणि त्याच्यानंतर सुरतेवर चालून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने हे चाणाक्ष बहिर्जी नाईक होते आणि त्यांना पूर्ण परिसरातील माहिती होती, पूर्ण शेजारच्या राज्याची पूर्ण माहिती असलेले पटाईत बहिर्जी नाईक होते. आणि म्हणून या हुशारीमुळे त्यांना सुरतेतील मोहिमेत खडानखडा माहीत असल्यामुळे कोणत्या भागात जास्त
हिरे सोनं नाणं व्यापारी कुठे आहेत हे सगळं माहिती होतं आणि त्याच्यामुळे सुरतेची लढाई म्हणजे सुरतेची जी लूट होती तर ती सुद्धा शिवाजी महाराजांनी उत्कृष्टपणे मोहीम हाती घेतलेली होती आणि ती बहिर्जी नाईकमुळेच हाती घेण्यात आली होती आणि म्हणून त्याचा फायदा शिवाजी महाराजांना झालेला आहे। यानंतर आपण बहिर्जी नाईक नंतर किल्ले कसे होते त्या काळामध्ये। किल्ले मध्ययुगात किल्ल्यांना महत्व खूप होते। मी तुम्हाला सांगितलं की किल्ल्यांची बांधणी डोंगरावर असल्यामुळे बरेच किल्ले डोंगरावर आहेत शिवाजी महाराजांचे आणि त्यावेळेस किल्ले डोंगरावर बांधले जायचे संरक्षणासाठी आणि राजाच्या संरक्षणासाठी किल्ले डोंगरावर राहिल्यामुळे तेथील प्रजेचे सुद्धा संरक्षण व्हायचे। त्यानंतर शस्त्रसाठ्याचं संरक्षण व्हायचं म्हणून हे किल्ले डोंगरावर राहत असत। शिवाजी महाराजांनी 300 किल्ले बांधले आणि ते किल्ले बांधणी करताना अनेक आलेला माल म्हणजे संपत्ती ती त्यांनी किल्ले बांधण्यासाठी केलेली दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे त्यावेळी शिवाजी महाराजांनी। आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले ताब्यात घेत असताना त्यामधले मिळालेला दारुगोळा असेल शस्त्रसाठा असेल संपत्ती असेल तो साठा गोळा करून त्यांनी कैलास स्वामी गडावर निर्माण केलेले तीर्थ स्वरूपामध्ये त्यांनी तिथं ठेवलेलं होतं आणि मग हे राज्य एक तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींच्या गडावरून निर्माण केलेले आपल्याला माहिती होतं। यावरून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या किल्ल्यांना बाहेरून आणलेला जी संपत्ती असेल तर ते किल्ले दुरुस्तीने त्यांनी शिवाजी महाराजांनी वापर केलेला पाहायला मिळतो। त्यानंतर दुरुस्ती करण्यासाठी महाराजांनी मोठा खर्च केल्यानंतर त्याच्यानंतर राजगड असेल प्रतापगड असेल रायगड असेल पावनगड असे अनेक डोंगरी किल्ले त्यांनी बांधले आणि त्याचबरोबर किल्ल्यांना किल्लेदार म्हणजे प्रत्येक किल्ले सांभाळण्यासाठी किल्लेदार असतो आणि मग ते किल्लेदार सबनीस कारखानीस हे अधिकारी तिथे नेमले जायचे। म्हणजे ते नेमलेले असतील तर ते तिन्ही जर नेमलेले असतील तर त्या किल्ल्याचा कारभार व्यवस्थित चालायचा। कोण कोण किल्लेदार सबनीस आणि कारखानीस मी तुम्हाला आधीच सांगितलं। तर ते अधिकारी नेमल्यानंतर त्या किल्ल्यावर किती शस्त्रसाठा आहे किती धान्य आहे हे सगळं त्यांना धान्याची कोठारे किती आहेत ही सगळी माहिती युद्ध साहित्य किती अवस्था कशी आहे ती सगळं पाहण्यासाठी कारखानीस नेमलेले राहायचे आणि हे तिन्ही तिथल्या किल्ल्याचा कारभार पाहायचे किल्लेदार किल्ल्याचं संरक्षण करायचे। आणि मग हे करत असताना या प्रत्येक किल्ल्याचं संरक्षण सुद्धा काम करण्याचं या तिघींवर राहायचं आणि म्हणून या सगळ्या किल्ल्यांवर शिवाजी महाराजांनी त्यावेळेस हे सरनोबत पासून तर सबनीस किल्लेदार हे ठेवलेले त्यावेळेस होते आणि म्हणजे तो किल्ला सांभाळला जायचा। आता बघा शिवाजी महाराजांनी अनेक दुर्गा निर्मिती संबंधित अनेक गोष्टी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये अनेक किल्ले असतील अनेक बुधभूषण असतील हे अनेक ग्रंथांमधून त्यांनी हे लक्ष दिलेलं आहे की कर्नाटक सारखा बागलान देशासारखा म्हणजे बागलान म्हणजे आपल्या शेजारचा असे अभेद्य दुर्ग त्यांनी बांधलेले आहेत। त्यानंतर त्यांनी सह्याद्रीच्या उत्तुंग रांगेमधून विविध शिखरांमधून या रांगेत जागोजागी बांधलेले किल्ले आपल्याला पाहायला मिळतात। शिवाजी महाराज साल्लेर मुल्लेरच्या किल्ल्यापर्यंत आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर गाण्या किल्ल्यापर्यंत ते जाताना पाहायला म्हणजे त्यावेळेसचे लेखी ज्या इतिहासामध्ये लिहिलेले आहे आणि ते आपल्याला वाचनात मिळतात। आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले बांधून पूर्ण परिसरामध्ये आपल्या किल्ल्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि ते दुरुस्ती करत असताना त्यांना जे जे किल्ल्यांमधून संपत्ती मिळाली ते त्याचा सुद्धा वापर त्यांनी किल्ले दुरुस्तीसाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर सागरी किल्ले